जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी 70 ऑनलाईन अर्ज दाखल झालेले आहेत। मात्र पालिका कार्यालयामध्ये 12 तारखेपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाहीये। ऑनलाईन अर्ज भरलेल्या उमेदवारांनी अर्ज छाननीसाठी पालिकेमध्ये गर्दी केली। चंद्रपूरमध्ये जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विद्या गायकवाडांना अपमानपत्र देत मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे। शहरातील बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्ता दुभाजकाच्या कामातील गैरव्यवहार तसंच भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जनविकास सेना आक्रमक झाली आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुती होणार नसून भाजप स्वबळावरती नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढणार आहे, असं परिणय फुके यांनी सांगितलेलं आहे। निवडणुका स्पर्धा असून ते जिंकण्यासाठी लढायच्या असतात, त्यात मैत्रीपूर्ण लढती होत नाहीत, असंही परिणय फुके म्हणाले। जळगावमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी होणाऱ्या इमारतीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली। चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागासाठी आणि लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी मतमोजणी होणार आहे। सोलापूर जिल्ह्याचे माजी संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये होणारा पक्षप्रवेश अचानक पुढे ढकलण्यात आलाय। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तसंच राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। सावंतवाडीत सीमा मटकर यांनी उभाटा शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। माजी खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमध्ये मटकर यांनी उभाटा सेनेमध्ये प्रवेश केला। यावेळेला सीमा मटकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली। नाशिकच्या चांदवड मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवालांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह गिरीश महाजनांच्या उपस्थितीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाय। या प्रवेशाच्या वेळेला गिरीश महाजनांनी कोतवाल तुम्ही फक्त काँग्रेसमध्ये होता ना असा प्रश्न विचारून फिरकी घेतल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकलाय। मुंबई पालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी निवडणुकीच्या रणनीतीला सुरुवात केलेली आहे। यावेळी ठाकरे बंधूंनी इच्छुकांची यादी मागवली आहे। दरम्यान कोणाला संधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मावळमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। मेळाव्यामध्ये मावळ आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान श्रीरंग बारणेंच्या उपस्थितीमध्ये काहींचा पक्षप्रवेश संपन्न झालाय। कर्जतमध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय। सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक इच्छुक उमेदवार असल्याची माहिती चंद्रकांत खैरेंनी दिली आहे। तर कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये 21 जागा लढवणार असंही त्यांनी सांगितलंय। जिल्हा प्रमुख सोडून गेले, मात्र संघटनेला कुठलाही धक्का लागला नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। बुलढाण्यात आमदार धीरज लिगाडेंकडून आचारसंहितेचं उल्लंघन झालंय। बुलढाण्यातील जनसंपर्क कार्यालयावरती लावण्यात आलेले नेत्यांचे फलक अद्याप उतरवण्यात आलेले नाहीये। कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीत सुद्धा नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने जत नगर परिषदेसाठी एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलंय। मनमाडमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यात। मनमाड नांदगाव नगर परिषदेसाठी इच्छुकांच्या कोर कमिटीने मुलाखती घेतल्यात। दरम्यान कोणाला तिकीट मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सगळ्या जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे। या संदर्भाचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जिल्हा प्रवक्ता सोनू पवार यांनी घेतलाय। उल्हासनगर महापालिकेमध्ये 20 पॅनल असून एकूण 78 नगरसेवक निवडून येणार आहेत। येवला ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक संपन्न झाली। यावेळेला संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी इच्छुकांची मतं जाणून घेतली। लोणावळ्यात भाजपाने प्रचाराचा नारळ फोडत अधिकृत प्रचाराला सुरुवात केली आहे। माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते राम मंदिरात या प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळेला अनेकांनी भाजपात प्रवेश केलाय। लोणावळा नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतले मतभेद आता उघडपणे दिसू लागलेत। लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने आलेत। राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावरती निवडणूक लढण्याचा नारा दिलाय।
रायगड जिल्ह्यात नगरपालिकेसाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याचं समोर आलंय। राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये नगर परिषदेच्या अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला धमकावलं जात असल्याचा आरोप रमेश कदम यांनी केलाय। तर अशी गुंडगिरी चालू देणार नसल्याचं म्हणत प्रत्युत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सोलापूर पालिकेत वंचित बहुजन आघाडी अकोला पॅटर्न राबवणार आहे। आतिश मनसोडे यांनी याबाबत घोषणा केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळालाय। पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली होती। अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून पिपाणी हे चिन्ह वगळलंय। टीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना कामाला लागली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे। मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलेत। याप्रमाणे पालिका प्रशासन सुद्धा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागलेलं आहे। मतदान आणि मतमोजणी केंद्र तसंच मतदारांसाठी आवश्यक सोयी सुविधा उभारण्यासाठी पालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। या सर्व सुविधांवरती कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे। सातारच्या मलकापुरात भाजपाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने महाविकास आघाडीसह सर्व समविचारी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांना होम पिचवर महायुतीलाच शिवसेना राष्ट्रवादी या घटक पक्षांनी आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे महायुतीतच राजकारण रंगलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बंडाच्या पवित्र्यामध्ये आहेत। पक्षाने जर आमचं ऐकलं तर पक्षाने आमचा सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळासोबत आहोत। पक्षाने आम्हाला विचारात घेतलं नाही तर आम्ही सुद्धा पक्षाला विचारात घेणार नाही असा इशारा प्रदीप गारटकर यांनी दिलाय। अनेक महत्त्वाची अपडेट समोर येते। उद्धव ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहेत। 20 नोव्हेंबर रोजी दादरमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्येष्ठ शिवसैनिकांची पुन्हा मोड बांधली जाणार आहे। 800 ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानपत्र देत गौरवण्यात येणार आहे। आता ज्येष्ठ शिवसैनिकांनी सगळ्यांनी आपलं जे आपण पूर्वी काम केलं तर अनुभव आपल्याकडे आहे त्याप्रमाणे आता प्रत्येक शाखेत जाऊन प्रत्येक शाखेला मदत करायची, त्यांना माहिती द्यायची, त्यांना काय काय त्याच्यातले ते सगळं सांगायचं आणि त्यांना आपण जास्तीत जास्त वेळ देऊन ही निवडणूक आपल्याला 100% जिंकायचीच आहे या दिशेने आम्ही उतरणार आहोत।